टाइम में थांबलो दोनच मिनिटं भाई, एक पॅन मारू सुद्धा भेटतं ते बंद करण्यात येतो तेच सांगते लाईट बंद कुठल्या कंपनीची राहू दे आता लाईट बंद तेच सांगितलं ना मी आता मी तेच सांगितलं आपल्याला की ते रेकॉर्ड जे आहे त्यांचं आहे किंवा नाही हे महत्त्वाचं नाही आहे, परंतु ते जर अशा चुकीच्या गोष्टीला जसं आता तुम्हीच मला सांगितलं आणि की काही चांगल्या घरातली मुलं असं तुम्ही शब्द वापरला की चांगल्या घरातली मुलंसुद्धा अशा प्रकारच्या गुन्हेगारांच्या अकाउंट्सना फॉलो करतात किंवा त्यांना लाईक करतात. तर ते काही लाईक करणं किंवा फॉलो करणं हा काही गुन्हा नाही आहे कुठल्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीप्रमाणे, परंतु त्याच्यावरून आपल्याला ट्रेंड कळतो की लोक आपली जी तरुण पिढी आहे किंवा त्यांना कुठल्या गोष्टीचं अट्रॅक्शन आहे आणि नंतर फ्युचरमध्ये ते अशा प्रकारच्या चुकीच्या ट्रेंडमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे तिथे निश्चितपणे तिथे काही फक्त गुन्हा दाखल करणं किंवा क्रिमिनल अँगलनी पाहणं हे आवश्यक नाही आहे. तिथे आपल्याला रेक्टिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्यांच्या सपोर्ट सिस्टीम, फॅमिली असेल, पॅरेंट्स असतील, शिक्षक असतील, त्यांच्या आजूबाजूचे मित्र असतील, ह्या सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे आम्ही करू आणि त्यामध्ये आम्हाला तुमची मदत लागेल. हो, हरियाणा आणि राजस्थान पोलिसांनी आपल्याकडे ऑफिशियली इंट्रोगेशन पण केलं आहे, पंजाब पोलिसांनी केलं आहे आणि ते जसं जसं कारण आपल्याकडची कस्टडी संपल्यानंतर ते प्रोडक्शन वॉरंट वगैरे टाकतील, पण अजून त्यांनी काही टाकलेलं नाही कारण आपल्याकडेच अजून कस्टडी बऱ्याच दिवस आहे. आपल्याकडे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पण आपल्याला त्याला वर्ग करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर मग बाकीचे एजन्सीज आहेत ते कोर्टामध्ये वॉरंट टाकतील. थँक्यू. चालेल, इकडं बोलतो. ये एक बहुत बड़ी चीज़ है, बहुत बड़ा मसला है कि इसमें जो ट्रेंड दिखाई दे रहा है वो चिंताजनक है और इस पर हम बहुत गंभीरता से काम कर रहे हैं कि ये जो गैंगस्टर्स है या ये जो इसमें क्रिमिनल एक्टिविटीज़ में जो नाम सामने आ रहे हैं, इसमें से बहुत लोग सोशल मीडिया पे ये क्रिमिनल एक्टिविटीज़ के वीडियोस डालते हैं या उनको फॉलो करते हैं. तो ये ट्रेंड जो है वो बहुत ही घातक है. इसके लिए ऐसे बच्चों की हमने एक लिस्ट बनाई है कि जो इस तरह की एक्टिविटी में इंडल्ज कर रहे हैं, इन्वॉल्व हैं, और इसमें से बहुत से लोग ऐसे बच्चे ऐसे हैं कि जो मे बी उनको उसका सीरियसनेस पता नहीं है और वो जस्ट बिकॉज ऑफ अट्रैक्शन, जस्ट बिकॉज ऑफ इमैच्योरिटी वो ऐसी चीज़ों की तरफ अट्रैक्ट होते हैं. तो इनको डील करने के लिए डेफिनेटली हम कोशिश कर रहे हैं कि इनके पेरेंट्स को हम कांटेक्ट करेंगे और इस तरह की एक्टिविटीज़ में आपके बच्चे इन्वॉल्व है ये उनको बताने की हम कोशिश करने वाले हैं, सो दैट इसमें से कुछ ऐसे होंगे कि जो मे बी फ्यूचर में इस तरह की एक्टिविटीज़ में इन्वॉल्व होने की बहुत ज़्यादा कोशिश कर सकते हैं. तो अब तक का जो ये मॉडल दिख रहा है वो यही दिख रहा है कि ये गैंग के जो लोग हैं बिश्नोई के, वो मोस्ट ऑफ देम आर आउटसाइड, जो मेन लोग हैं, पर वो यहाँ के जो यूथ है उनको अट्रैक्ट करने के लिए उनको शेल्टर देते हैं, उनको पैसे भेजते हैं और उनको एक बार अपनी तरफ करवाने के बाद, एक बार उनका कॉन्फिडेंस मिलने के बाद उनसे फिर और ज़्यादा सीरियस क्राइम करवाने के लिए उनका यूज़ करते हैं. तो इसलिए हमने ये ज़रूरी समझा है कि इस टाइप का एक एक्सरसाइज हमें करना पड़ेगा और इसमें जितने भी बच्चे इन्वॉल्व है उनके पेरेंट्स को भी हम कॉन्फिडेंस मिलेंगे. नहीं, ये तो हम निकाल रहे हैं, पर कम से कम मुझे लगता है कि अब तक हमने 100 से ज़्यादा ऐसे अकाउंट्स आइडेंटिफाई किए. अकाउंट्स के थ्रू इंडिविजुअल कितने हैं वो हम आइडेंटिफाई करेंगे और उनके पेरेंट्स तक जाने की हम डेफिनेटली कोशिश करेंगे. और एक ऐसी बात आई थी सुनने में कि ये जो संतोष है, महाकाश है, ये एक तरह की हेयर स्टाइल करते हैं या एक तरह का बाल पहनते हैं या टैटू करते हैं, ऐसा कुछ आया है, सच्चाई कितनी? नहीं, ऐसे तो कोई स्पेसिफिक
ट्रेंड हमें दिखाई नहीं दे रहा कि पर्टिकुलर हेयर स्टाइल और इसके बारे में कोई जानकारी अभी तक तो नहीं है हमारे पास. सर हे जरा जास्त सिरियस आहे, टीनेज मुलं आहे, तर आपल्याला असं वाटतं का की जसं की वैभव तिटकारे जो आहे हा यापूर्वीच्या केसमधला 302च्या केसमधला आरोपी आहे. रोहित तिटकारेवर पण एक 307ची केस आहे. श्रीराम थोरात याच्यावर काही जुने गुन्हे आहेत, 3 गुन्हे आहेत त्याच्यावर जुने. त्याचा चार्ट आम्ही तुम्हाला शेअर करतो. आणि एक जयेश बहिरम जो आहे त्याच्यावर चोरीची केस आहे, मोटरसायकल चोरीची. त्याचबरोबर एक जुवेनाईल आहे, त्याच्यावर सुद्धा यापूर्वीचे 2 केसेस आहेत. तर हे डिटेल्स आहे, चार्टच आहे, तो चार्ट आम्ही आपल्याला शेअर करतो. संतोषच्या कॉन्टॅक्टमध्ये कशा आले, चिखली वगैरे तिची मुलं आहेत? नाही, ही तर म्हणजे त्या परिसरातली मुलं आहेत, त्यामुळे तो लोकली त्या भागातलाच राहणारा आहे. त्यामुळे हे त्याच्या सोशल मीडिया थ्रू कनेक्ट आहेत आणि काही तो पर्सनली त्याच्या अगदी पर्सनल कॉन्टॅक्टमधली जुने मित्र आहेत. सोशल मीडियाच्या अकाउंट्सवर त्याच्या काही चांगल्या घरातली मुलं मुली फॉलोअर्स आहेत संतोष जाधवच्या, आणि असं दिसतंय एकूण की त्याचं ग्लोरिफिकेशन जे झालंय गँगस्टर, त्याने बरीच मुलं मुली चांगल्या घरातली इम्प्रेस झाली. तुम्ही सोशल कॉज म्हणून किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून या मुलांच्या कुटुंबियांना किंवा पालकांना बोलवून त्यांचं काही काउन्सिलिंग करणार आहात का? हो, निश्चितच, डेफिनेटली. फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हा एक्झरसाईज तर करणार आहोतच. परंतु माझी आपल्या सर्वांना विनंती पण आहे की हा जो ट्रेंड दिसतो की प्रामुख्याने सोशल मीडियातून जी नवीन मुलं आहेत की जी फार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतात, की त्या ठिकाणी वेपन्स, इलिगल वेपन्स किंवा अशा प्रकारचे जे लोक क्रिमिनल्स आहेत, ते क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजचं सुद्धा ग्लोरिफिकेशन केलं जातं. आणि हे आपल्याला थोडंसं हा ट्रेंड जो आहे, ह्या विष्णू गँगचा पण ट्रेंड दिसतो. कारण हा ट्रेंड पाहिला म्हणजे काही आपण यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च केलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स दिसतात. एकेका व्यक्तीचे 10-10, 15-15 अकाउंट्स आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीने चालवले जातात आणि त्याच्यावर रील्स करून टाकणे किंवा अशा प्रकारच्या वेपन्स वापरायला किंवा अशा प्रकारच्या व्हायलन्सला मोठ्या प्रमाणामध्ये ग्लोरिफाय करणे अशा प्रकार दिसतोय. आणि त्याच्यामुळे हा जो ट्रेंड आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि समाजाच्या दृष्टिकोनातून पण घातक आहे. त्यामुळे ही जी मुलं आहेत की जी अशा प्रकारच्या अकाउंट्सला बळी पडत आहेत किंवा जस्ट त्याचं अट्रॅक्शन म्हणून त्याकडे अट्रॅक्ट होत असतील, तर अशा मुलांची लिस्ट बनवून आम्ही त्यांच्या पॅरेंट्सपर्यंत पण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण तिथली सगळीच मुलं काही गुन्हेगारी प्रवृत्तीची नाही आहेत, परंतु त्या एजमध्ये काही लोकांना त्याचं अट्रॅक्शन वाटत असतं आणि त्यातलीच काही मुलं नंतर मग अशा प्रकारच्याला बळी पडतात. आतापर्यंत जर हा अनुभव पाहिला तर याच्यामध्ये जी इन्व्हॉल्व मुलं आहेत त्यांचं एकतर फॅमिली जे आहे ते डिस्टर्ब आहेत, सिंगल पॅरेंट्सच्या काही मुलं दिसतात. संतोषचं आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर त्याचं म्हणजे त्याचे वडील लवकर वारलेले आहेत, आईशी त्याचं जमत नाही, वडिलांवर पण क्रिमिनल हिस्ट्री आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल होते आणि घरचा त्याला सपोर्ट नाही आहे. अशा प्रकारची हिस्ट्री असणारी जी मुलं आहेत की जी स्पेशली सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या चुकीच्या अट्रॅक्शन्सना बळी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण जे म्हटलं ते करणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही निश्चितपणे अशा मुलांची यादी बनवली आहे आणि त्यांच्यापर्यंत, त्यांच्या पॅरेंट्सपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे की जेणेकरून याचं ग्लोरिफिकेशन होणं हे थांबवलं जाईल. MP मधल्या गँगशी कनेक्शन असं नाही, पण MP तून वेपन्स आणण्यासाठी हे निश्चितपणे तिथे गेलेले आहेत. MPच्या गँगशी असं डायरेक्ट कनेक्ट अजून काही आम्हाला क्लिअरली सांगता येणार नाही. परंतु ही जी गँग आहे विष्णू गँग बेसिकली काही एक स्टेटवरती मर्यादित नाही, ते पंजाब, हरियाणा, MP, राजस्थान, UP, वेस्टर्न UP स्पेशली सगळीकडेच ती इन्व्हॉल्व आहे आणि त्याच्यामुळे तिथे पण त्यांच्या लिंक्स असण्याची खूप दाट शक्यता आहे. आपल्या तपासामध्ये असं काही स्पेसिफिक तिकडचं अजून काही क्लिअरली सांगता येत नाही. MP मधून सेंधवा डिस्ट्रिक्ट आहे. मुसेवाला केसच्या संदर्भामध्ये आतापर्यंत
आपण सगळ्यांनी पंजाब पोलिसांनी पण काही 15 तारखेला एक डिटेल प्रेस रिलीज दिली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे आरोपींकडे पण इंट्रोगेशन केल्यानंतरच्या फॅक्टच्या आधारे त्यांच्याकडून एक ऑफिशियल प्रेस रिलीज आलेली आहे. त्याचा आपण आधार घ्यावा, कारण आम्ही आत्तापर्यंत आमची पॉलिसी आपल्याला फार क्लिअर सांगितलेली आहे की जे इन्व्हेस्टिगेशन जी एजन्सी करते आहे त्याच्याविषयीच्या प्रेस नोट्स किंवा जे काही बाईट्स द्यायचे असतील तर तेच एजन्सी देतील. आमच्याकडच्या तपासावरून आत्तापर्यंत हे निष्पन्न झालेलं आहे निश्चितपणे की संतोष जाधव आणि महाकाल आम्ही जे अटक केलेले आरोपी आहेत निश्चितपणे बिश्नोई गँगशी संबंधित आहेत. आणि पंजाब पोलिसांनी जे काही डिटेल्स आत्तापर्यंत रिव्हील केलेले आहेत त्याच्याप्रमाणे गोल्डी ब्रार, विक्रम ब्रार, नंतर हा जो अनमोल बिश्नोई, सचिन बिश्नोई, हे सगळे कॉन्स्पिरेटर्स म्हणून त्यांच्या केसमध्ये निश्चितपणे ऑफिशियली त्यांची नावं पंजाब पोलिसांनी पण डिक्लेअर केलेली आहेत. ते त्यामध्ये शूटर्स कोण होते याविषयीची पण काही स्टेटमेंट्स पंजाब पोलिसांनी दिलेली आहेत. आमच्या आत्तापर्यंत तपासाप्रमाणे या अटक केलेल्या आरोपींचा निश्चितपणे सचिन बिश्नोई, अनमोल बिश्नोई, विक्रम ब्रार यांच्याशी संबंध आहेत, त्यांच्याशी कम्युनिकेशनमध्ये होते, परंतु ते प्रत्यक्ष घटनेमध्ये उपस्थित होते किंवा नव्हते याविषयी आत्तापर्यंत कन्क्लुजन काही निश्चितपणे सांगता येत नाही किंवा तसं काही निश्चित कन्क्लुजन अजून पंजाब पोलिसांनी ड्रॉ केलेलं दिसत नाही. आमच्या आत्तापर्यंतच्या तपासावरून आम्ही एवढंच आत्ता म्हणू शकतो की हे आरोपी या टोळीशी लिंक्ड आहेत, परंतु ते प्रत्यक्ष त्यामध्ये सहभागी होते किंवा नाही याविषयीची पुष्टी ही पंजाब किंवा जे पोलीस याचा तपास करतात त्या केसचा ते आपल्याला काही दिवसामध्ये करतील. आता या केसमध्ये आम्ही आत्तापर्यंत जीवनसिंग नहार, श्रीराम थोरात या 2 लोकांना काल अटक करून कस्टडी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जे लोक निष्पन्न झालेले आहेत ते 5 लोक आहेत आणि त्यांना आज आम्ही कोर्टात प्रोड्यूस करत आहोत. नाही, तोच आमच्या तपासाचा भाग आहे. तेच सांगतो तुम्हाला की वेपन्स त्यांनी आणले तर वेपन्स कशासाठी आणले. वेपन्स आणण्यासाठी इथून या मुलांना पाठवण्यात आलं होतं. ते संतोषच्या सांगण्यावरून ते तिकडे गेले होते आणि संतोष हा बिश्नोई टोळीतल्या मेन माणसांशी कनेक्टेड आहे आणि त्याच्यामुळे ही वेपन्स जी आहेत नेमकी कशासाठी आणली होती. त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्राथमिक सांगण्यावरून असं की वेपन्स त्यांना परत हरियाणाला पाठवायची होती असं ते सांगतायत, परंतु त्यावर लगेच विश्वास आम्ही ठेवत नाही आहे. आम्हाला त्याच्याविषयी अजून डीप इंट्रोगेशन करणं गरजेचं आहे. नाही, बस नारायणगांव पुलिस स्टेशन में फिरौती मांगने के लिए संतोष जाधव और उसके गैंग के मेंबर्स के खिलाफ एक फ्रेश केस हमने रजिस्टर किया है और उसमें जब हमने इन्वेस्टिगेशन किया, तहकीकात की, तो उसमें कुछ नाम हमारे सामने आए और उसको हमने उनको 2 लोगों को पहले अरेस्ट किया है. उनकी 5 दिन की पुलिस कस्टडी है, वो हिरासत में है. उनके फर्दर इन्वेस्टिगेशन करने के बाद और कुछ नाम सामने आए और उनके जब हमने हाउस सर्च कर लिए तो वी गॉट टोटल 13 वेपन्स अप टिल नाउ. 13 फायर आर्म्स हमने पकड़े हैं. ये 13 फायर आर्म्स एमपी से ये लोग लेके आए और इसमें अब तक का जो प्राइमरी अंदाज है उसके हिसाब से ये 2 लोगों को संतोष ने एमपी भेजा था और ये अराउंड जून फर्स्ट वीक की बात है या 2nd या 3rd जून की बात है. ये लोग एमपी जाके वहाँ पे रहे 4-5 दिन के लिए और वहाँ से ये लोग वेपन लेके आए. तो अब तक के जो प्रिलिमिनरी इन्वेस्टिगेशन है उसके हिसाब से दे आर ऑल लिंक्ड विद संतोष जाधव एंड बिश्नोई गैंग से संतोष जाधव का जो कनेक्ट है वो बहुत क्लियरली अब तक सामने आया है. तो इसमें इनका इंटेंशन क्या था और इसमें पैसे किसने दिए, इसके बाकी का जो इन्वेस्टिगेशन वो जारी है, उसके बारे में कुछ है तो हम आपको अपडेट करेंगे. सर, इसके अलावा संतोष जाधव अरेस्ट हुए 5 दिन से ज़्यादा समय हो गया है. सिद्धू मूसेवाला केस में कोई अपडेट है क्या, उसके बारे में कुछ जानकारी दी है, किस तरह की है? उसके बारे में जो भी अपडेट्स है वो डेफिनेटली मुझे लगता है कि पंजाब पुलिस हैज़ ऑलरेडी गिवन सम प्रेस नोट 2 days बिफोर, तो उसमें काफ़ी क्लैरिफिकेशन उन्होंने दिया है. और इसके बारे में अगर कुछ इम्पोर्टेंट अपडेट्स है, क्योंकि पंजाब की टीम अब तक यहीं पे थी कल तक,
हमने जो भी इम्पोर्टेंट अपडेट्स हैं उनको शेयर किए हैं। उसके बारे में जो ऑफिशियल स्टेटमेंट होगा मुझे लगता है कि पंजाब पुलिस की तरफ से दिया जाएगा। हमारा अब तक का जो इन्वेस्टिगेशन है उसके हिसाब से दे आर लिंक्ड विद बिश्नोई गैंग, बट उनका शूटिंग में एक्चुअल इन्वॉल्वमेंट है या नहीं उसके बारे में क्लैरिटी नहीं है। सलमान खान थ्रेट लेटर को भी इन्वेस्टिगेट किया जा रहा है मुंबई क्राइम ब्रांच द्वारा, उस केस पे कुछ कहा है संजय जाधव की जानकारी आपको है? ये हाँ नहीं, इसके बारे में भी डेफिनेटली इन्वेस्टिगेशन कर रहे हैं, महाराष्ट्र पुलिस ही कर रही है। उसके बारे में भी कुछ अपडेट होंगे तो डेफिनेटली आपको शेयर किए जाएंगे, बट हमारी अब तक की पॉलिसी है कि जो हम कर रहे हैं वो हम उसके बारे में आपको अपडेट कर सकते हैं। जो इम्पोर्टेंट अपडेट्स है वो हम डेफिनेटली आपको बार बार देते रहेंगे, और जो इन्फॉर्मेशन है जो उस एजेंसी को देनी चाहिए वो हम उनको डेफिनेटली शेयर करते हैं। सर याचं काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का हे जे आरोपीचं पकडले आपण हो, आमचं पथक एक दिल्लीला गेलं होतं आणि तिथे लॉरेन्स बिश्नोईशी पण आपण इंट्रॉगेशन केलेलं आहे। लॉरेन्स बिश्नोईला आता पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे मुसेवाला केसमध्ये, आणि त्यांनी या खुनाची जबाबदारी पण घेतली आहे ऑफिशियली। तर या बाबतीत आम्ही जेव्हा त्यांच्याकडे इंट्रॉगेशन केलं तेव्हा आपल्याकडे जे आरोपी अटक आहेत त्यांच्याविषयी आपण मेनली आपला फोकस ठेवला होता। तेव्हा संतोष जाधव याचे लॉरेन्स बिश्नोईसोबत संबंध आहेत याविषयी काही शंका नाही आहे, आणि ते त्यांनी कबूल पण केलेले आहे की हा मी त्याला ओळखतो म्हणून। नंबर 2, संतोष जाधव हा जो आहे तो लॉरेन्स बिश्नोईचं जे मूळ गाव आहे पंजाबमध्ये त्या ठिकाणी जाऊन राहून पण आलेला आहे त्याच्या गावामध्ये। त्यामुळे त्या संबंधांविषयी काही शंका नाही आहे, त्याचं पुष्टीकरण झालेलं आहे, कन्फर्मेशन त्याचं आपल्याकडे मिळालेलं आहे। परंतु प्रत्यक्ष शूटर म्हणून कोण इन्व्हॉल्व होते या बाबतीमध्ये अजूनसुद्धा थोडीशी क्लॅरिटी नाही आहे। क्लॅरिटी मला वाटतं पंजाब पोलिसांकडून आपल्याला लवकरच मिळेल। साधारणतः हा 3 वर्षापासून म्हणजे हा पहिल्यांदा गेल्या 2.5 वर्षापूर्वी हा पहिल्यांदा तिकडे गेला होता, आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यावर एकदा 363ची पण एकदा केस झाली होती मध्ये, त्या केसमध्ये सुद्धा हा इथून जेव्हा पळून गेला तेव्हा तो राजस्थान, हरियाणा, गुजरात या ठिकाणी राहिलेला आहे, आणि तेव्हापासूनच त्याचे संबंध आहेत। आणि मेनली सोशल मीडियाच्या माध्यमातून यांनी स्वतःहून या प्रकारचा संबंध प्रस्थापित केलेला आहे। आतापर्यंत जे समोर आलेले तथ्य आहे ते असं आहे की प्रामुख्याने ही जी टोळी आहे या टोळीचे जे मुख्य गँगस्टर्स आहेत ती पॅन इंडियन गँग आहे। मागच्या प्रेसमध्ये आमच्या ADG सरांनी पण आपल्याला सांगितलं होतं की बिश्नोई गँग ही पॅन इंडियन गँग आहे की तिचा विस्तार 6-7 राज्यांपेक्षा मध्ये जास्त आहे, आणि यांचं मोडच असं आहे की याच्यातले प्रमुख जे लोक आहेत ते प्रामुख्याने भारताबाहेर आहेत, परंतु ते इथे असणारी जी तरुण मुलं आहेत की जी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असतात किंवा किरकोळ गुन्ह्यांमध्ये ती पोलिसांपासून फरार झालेली असतात, अशा लोकांना टॅप करायचा प्रयत्न करतात, त्यांना शेल्टर देतात, त्यांना आर्थिक मदत करतात, आणि त्याचा वापर करून ते स्वतःच्या गँग त्यांच्याकडून अजून काही सिरियस ऑफेन्सेस करून घेण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे ही गँग जी आहे ती अशा प्रकारे ऑपरेट होते हे आता क्लिअरली निष्पन्न झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे आमचा मेन फोकस हा या गँगची महाराष्ट्रामध्ये असणारे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांच्यावर ॲक्शन घेणे आणि त्यांची इथली पाळेमुळे जे ते खणून काढणे हा आमचा प्रामुख्याने त्याच्यामध्ये उद्देश असणार आहे। सर एकूण किती पिस्टल एंट्रीमधून आणले गेले, त्याच्यासाठी किती रुपये दिले गेले, किती दिले आणि किती रिकव्हर झाले, रिकव्हरी कधी झाली? यातले 2 वेपन जे आहेत ते काल सकाळी म्हणजे 8च्या पूर्वी रिकवर झालेले आहेत, आणि उरलेले आहेत ते काल रात्रीतून रिकवर झाले। नाही, याच्याविषयी जे आरोपी आमच्याकडे कस्टडीमध्ये आहेत त्यांनी काही दावे केले असतील किंवा काही त्याच्याविषयी बोलले असतील तर त्या इनपुट्स आम्ही त्या एजन्सीजना दिलेले आहेत, जसं मुंबई पोलीस असेल किंवा आहे त्याविषयी एक्झॅक्टली त्याचं पुष्टीकरण जोपर्यंत होत नाही, म्हणजे नॉर्मली एखादा आरोपी एखादी गोष्ट सांगत असेल किंवा काही क्लेम करत असेल तर ती माहिती हिअरसे आहे, म्हणजे IP माहिती आहे का त्याला खरंच काही तथ्य आहे
याचं व्हेरिफिकेशन आम्ही तपासात करत असतो आणि जोपर्यंत त्याला काही आधार सापडत नाही किंवा ज्याला त्याचं काही आम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्याविषयी काही दावा करू शकत नाही. आतापर्यंत ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या निश्चितपणे आमच्याकडून त्या क्रॉस व्हेरीफाय झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही त्या निश्चितपणे शेअर करतो आहोत. तशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे याच्यामध्ये मला सर्वप्रथम तर मीडियाचे धन्यवाद द्यायचे आहेत की ही महत्त्वाच्या अतिशय ह्या केसमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला खरं सांगायचं तर हे इनपुट्स सर्वप्रथम आम्हाला मागच्या आमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण आम्ही फार क्लिअरली सांगितलं होतं आमच्या ADG सरांनी की आम्हाला मीडियातून आलेल्या माहितीमुळे खरं सांगायचं तर ही केस आमच्याकडे सुरुवातीला रिपोर्ट झाली. आमच्याकडे ऑफिशियल कम्युनिकेशन असं कुठल्याही पोलिसांकडून आलेलं नव्हतं आणि त्या आधारे आम्ही स्विफ्टली आमच्या टीमनी काम केल्यामुळे आज आम्हाला हे सगळे आरोपी निष्पन्न करणं आणि ह्या गँगच्या एकमेकांशी असणाऱ्या लिंक्स निष्पन्न करण्यामध्ये यश आलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही मीडियाचे धन्यवाद देताना हे आवाहनही करू इच्छितो मीडियाच्या माध्यमातून की अशा प्रकारचे जर कोणी खंडणी वसूल करत असेल किंवा जर या पद्धतीचा कोणी जर त्रास देत असेल तर असे जसे आता हे तक्रारदार आहेत ते यापूर्वीसुद्धा त्यांना फोन आला होता आणि यापूर्वीसुद्धा त्यांना खंडणीची धमकी देण्यात आली होती, परंतु ते भीतीमुळे किंवा दहशतीमुळे ते समोर आले नव्हते आणि जेव्हा आरोपी अटक झाला त्याच्यानंतर मीडियातून ज्या न्यूज आल्या ते पाहिल्यानंतर त्यांना हे कळालं की हे आरोपी आता अटकेत आहेत आणि त्याच्यामुळे ते हिंमत करून पोलिसांपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना पण आवाहन करू इच्छितो की असं जर आपल्याकडे काही तक्रार असेल किंवा आपल्याला अशा पद्धतीची कोणी जर धमकी दिली असेल आपण न घाबरता पोलिसांशी निश्चितपणे कॉन्टॅक्ट करावा.